आवाज येतोय. वादेचं म्हणणं असं आहे की याची सिद्धता का नाही. तर मागच्या अभ्यासक्रमामध्ये ही सिद्धता होती आणि आता या अभ्यासक्रमामध्ये शासनाने म्हणजे बोर्डाने जर वगळलेली आहे तर मग आपल्याला काही म्हणता येत नाही. आपल्याला थोडी लेटर पाठवून म्हणतो नाही 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 सिद्धता ठेवा, आम्हाला अभ्यास करायचा आहे तिचा. आता तुम्हाला ती सिद्धता दिलेली नाही, त्यामुळे मग जर शिकवायला लागलं तर तुम्हाला ती बोर होईल. तर बघूया काय वाक्य दिलेलं आहे. द स्टेटमेंट ऑफ थेरम दॅट इज क्लिअर इफ अ लाईन डिव्हाइड्स एनी टू साइड्स of a triangle in the same ratio, then the line is parallel to the third side. If a line divides any two sides of a triangle in a equal ratio, in same ratio म्हणजे सारखे equal ratio, then the line is parallel to the third side. मराठी मधून व्यत्यास कॉन्व्हर्स. जिओचं खरंच स्ट्रॉंग नेटवर्क आहे, पण बरं का एअरटेल, आयडिया, व्होडाफोन काही कामाच्या नाही कंपनी मध्ये ड्रॉप होऊन जाते, चालत नाही बरोबर. काही चालत नाही एवढं फास्ट. ओके, चला वेलकम बॅक. सर्वांना आवाज येतोय असं गृहीत धरतो. व्यत्यास या शब्दाचा अर्थ मराठीतून आपण समजावून घेऊया. विच इज प्रोनाउन्स्ड ॲज, विच इज कॉल्ड ॲज कॉन्व्हर्स इन इंग्लिश. व्यत्यास म्हणजे एक ठराविक बाजू, समजा आपण नाणं गृहीत धरलं. टू डिफाईन एनी टाईप ऑफ टर्म, कुठलीही एखादी गोष्ट तुम्हाला व्यक्त करायची आहे, सांगायची आहे, तर त्याला कशाचा तरी संदर्भ लागतो. म्हणजे थोडक्यामध्ये दुसरी बाजू त्याला असणं आवश्यक असतं. नुसतं एखाद्याने मला पत्ता विचारला की तुमचं घर कुठे आहे असं मला विचारलं. इफ एनी पर्सन आस्क मी अबाउट द ॲड्रेस ऑफ मी जर त्याला म्हणलं माय हाऊस इज एक्झॅक्टली अपोजिट टू द हाऊस ऑफ पवन, पवनच्या घराच्या एकदम समोर माझं घर आहे, तर मग दुसरा प्रश्न पडतो की मग पवनचं घर कुठं आहे. ज्या पद्धतीने प्रत्येक नाण्याला इच अँड एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स, वन इज कॉल्ड ॲज हेड अँड अनदर इज कॉल्ड ॲज टेल. एकाला आपण हेड म्हणजे छापा म्हणतो आणि टेल म्हणजे काटा म्हणतो. अशा पद्धतीने मग प्रमेयामध्ये काय आहे की आता मूळचं प्रमेय BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, यामध्ये आपल्याला असं सांगितलं होतं की जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल व ती रेषा त्या बाजूंना जर प्रमाणात विभागत असेल सारख्या प्रमाणामध्ये, तर मग त्या ठिकाणचं जे काही प्रमाण आहे, म्हणजे ही रेषा L रेषा जर खालच्या बाजूला, आपण याला बाजू क्रमांक 1 नाव देऊया, ही दुसरी बाजू आहे आणि ही तिसरी बाजू आहे. ही रेषा याला समांतर असेल तर ती काय करते, या म्हणजे या बाजूंना प्रमाणात विभागते. मग त्यावेळेसचं प्रमाण असतं A/B, हा जो काही भागाकार येणार आहे तो C/D इतकाच येतो. असं आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये काल आपण त्याचा अभ्यास केला, काल आपण ते शिकून घेतलं. आता मग याचा व्यत्यास म्हणजे काय की साधारणपणे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, यामध्ये दिलेलं जे काही पक्ष होतं, नंतर साध्य, ज्याला आपण म्हणतो पक्षाला गिवन,
आणि साध्याला म्हणतो टू प्रूव्ह. काल आपण मूलभूत प्रमेयामध्ये बघितलं की त्यामध्ये आपल्याला रेषा समांतर दिलेली होती आणि बाजू प्रमाणात आहेत हे दाखवायचं होतं, म्हणजे दोन्हीकडच्या बाजू प्रमाणात आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. आपण त्याची काल सिद्धता बघितली. परंतु आता व्यत्यासामध्ये काय होतं की तुम्हाला या ठिकाणी बाजू प्रमाणात दिलेलं आहे, म्हणजे याचं स्टेटमेंट या पद्धतीने, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागत असेल, इफ अ लाईन डिवाइड टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन इक्वल प्रपोर्शन देन इट इज पॅरलल टू द थर्ड साइड, तेव्हा ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. म्हणजे अशा पद्धतीने कालच्या प्रमेयाचं ज्यावेळेस जे पक्ष होतं ते आज साध्य आहे आणि जे आज कालचं साध्य होतं ते आज पक्ष आहे. त्याला म्हणायचं व्यत्यास. लहानपणी जेव्हा आपण आम्ही शाळेत गेलो पहिलीला, तुम्ही पहिलीला शाळेत गेले असाल तर त्या ठिकाणी आपण बघितलं की असे दोन बोट करायचो, एका बोटाला अशी थुंकी लावायचं आणि हे बोट इकडे करून दाखवायचं असं. सिद्धता तीच राहते, फक्त पक्षाच्या जागेवर साध्य आणि साध्याच्या जागेवर पक्ष. दॅट इज नोन ॲज व्यत्यास इन मराठी. त्याला व्यत्यास असं मराठीतून म्हणतात. व्यत्यास हा शब्द संस्कृतातून आलेला आहे. बाकी मला विशेष काही व्यत्यासाबद्दल माहिती नाही. तर बघूया कॉन्व्हर्स मध्ये तुम्हाला काय सांगितलं. इफ अ लाईन, ओके अलंकार बघतो मी. इरफानला जॉईन करून घेतलंय नाही, सध्या तिची रिक्वेस्ट नाही इरफानची, आली की मी जॉईन. इरफानची रिक्वेस्ट आली की जॉईन करून घेतो. चला तर व्यत्यास तुम्हाला समजला असेल. पान क्रमांक 7 वरती या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला फक्त या ठिकाणी ते व्यत्यासचे स्टेटमेंट आणि आकृती काढून दिलेली आहे. दिस थेरम कॅन बी प्रूव्ड बाय इनडायरेक्ट मेथड. त्याला अप्रत्यक्ष सिद्धता असं मराठीतून म्हणतात. तुमच्या अभ्यासक्रमाला ती सिद्धता नाही, फक्त तुम्ही ते स्टेटमेंट लक्षात ठेवा आणि त्या संबंधी काही आकृती आणि माहिती मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही वहीवरती लिहून घ्या. अगोदर मराठी माध्यमाची मुलं लिहा. सिद्ध करा की, सर्वच जण लिहा, तसं सर्वांचंच मराठी माध्यम आहे. सिद्ध करा की त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागणारी रेषा, त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागणारी रेषा, ते पाठ 3दा सांगून तू पुन्हा वापस. सिद्ध करा की त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागणारी रेषा, त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागणारी रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. विभागणारी रेषा तिसऱ्या बाजूला सेमीवालन द्यायचं. त्रिकोणाच्या दोन बाजूंना समांतर असणारी रेषा त्या त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. लिहिलं. इफ लाईन डिवाइड टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल in equal proportion, then if a line divides two sides of a triangle in equal proportion, then that line is parallel to the third side
ऑफ अ ट्रायंगल. तर असं तुम्ही मुखपाटच ठेवा. अजून फिरवावं लागेल गड्या. तिरपल येईल तिकडं. आता आलं बरोबर. कुठं गेलं? आज लाईट डीम आहे काय की आपला लाईट काय लागे ना ढिसक्याव करायला लागला. हा देन आणि द्यान म्हणजे त्यापेक्षा THAN. चला झालं लिहून बोर्डवरचं. पुन्हा एकदा तुम्हाला ते वाचून दाखवतो. अशा पद्धतीने आता आमचा व्यवसाय असतो. गेली 30-32 वर्षापासून आम्ही तेच शिकवतो. सर्व मुखपाठ झालेला असतो. तुमचा मात्र काही व्यवसाय नाहीये. तुमचा विद्यार्थी व्यवसाय आहे. तर तुम्ही चांगला अभ्यास करा आणि ओरली प्रत्येकाचं टेक्निक वेगळं असतं. त्या संबंधी काही सांगता येत नाही. कोणाला एकदा दोनदा वाचल्यानंतर लक्षात राहतं, कोणाला 10-20 वेळेस वाचावं लागतं, कोणाला 100 वेळेस, कोणाला 50 वेळेस लिहून काढावं लागतं. अशी प्रत्येकाची सवय वेगवेगळी असते. तुमची सवय तुम्हाला निश्चितच माहिती असेल की आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास केल्यानंतर लक्षात राहतं. तर चला इथं तुम्हाला काय, इफ अ लाईन डिव्हाइड्स टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना two sides of a triangle in equal proportion, then that line is parallel to the third side. मग कशा पद्धतीने होतं थोडक्यामध्ये याची सिद्धता समजावून घ्या. L ही रेषा आहे, ती त्रिकोणाच्या दोन बाजूला, इकडची ही समजा पहिली बाजू, ही दुसरी बाजू आणि ही तिसरी बाजू, या दोन्ही बाजूंना दोन वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदते. L lines divide two sides of a triangle in two distinct points D and E. And therefore that divides line in काय सांगितले, divides two sides of a triangle in equal proportion, सारख्या गुणोत्तरात. Since AD by DB is equal to AE by EC, therefore म्हणून काय होतं, DE parallel to BC, or we can say line L parallel to साइड BC. तर एवढं लिहून घ्या. याची तुम्हाला काही सिद्धता नाहीये, त्यामुळे टेन्शन नाहीये काही. पुढचं प्रमेय आपण बघूया लगेच. तुमचा अँड्रॉइड मोबाईल कोण वापरतं वादे? व्हॉट्सअप ग्रुप मधून सगळीकडून कसं काय दिसलं मला आहे? व्हॉट्सअप ग्रुप मध्ये नाव तर दिसलं, पवन बंद पडला का? पवन वादे वगैरे नाव होतं का?
घेतलेलं. चला तर काय बिघडले कडे याच्यामध्ये सेटिंग बरोबर दिसना. चला तर तुम्हाला सर्वांना मेसेज मिळाला असेल. आता पुढचा एक गुणधर्म आहे सिद्धता म्हणून, तो आपल्याला अभ्यासायचा आहे. त्या ग्रुपवरती सर्वजण जॉईन व्हा. सोमवारपासून आता ऑफलाईन क्लासेस आमचे सुरू होत आहेत. तुमच्यासाठी जे तर ऑनलाईन साठी मी तशी ग्रुपवरती सूचना टाकलेली आहे की सायंकाळी 5 ते 7च्या दरम्यान तुमचे 2 पिरियड होऊ शकतात. तेवढा एक वेळ समजा सध्या आहे, परंतु त्यासाठी मिनिमम तुमची स्ट्रेंथ जर 15 जण झाले तर मग मला तो इयरली वेळ देता येतो. अन्यथा मग दुसरा काही पर्याय नाहीये. चला तर प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. मराठीतून तिथल्या त्रिकोणाचा कोन दुभाजकाचा गुणधर्म लिहा. प्रॉपर्टी ऑफ an angle bisector of a triangle. Angle bisector of a triangle. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म. त्रिकोणाचा कोन दुभाजकाचा कोन दुभाजकाचा गुणधर्म. हा, बरेच जण नॉटकन प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती. पान क्रमांक 8 आकृती काढा. त्या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे. चला सर्वांनी लिहून घेतला असेल.
theorem. Prove that the bisector of an angle of a triangle the bisector of an angle of a triangle divides the side sides opposite to the angle in the ratio of the remaining sides. REMAINING remaining sides. चेक करायचा. द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड द साइड्स अपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग साइड्स. मराठीमधून याला म्हणतात त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक हा त्या कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजूंच्या प्रमाणात विभागतो. रिमेनिंग म्हणजे शिल्लक राहिलेले बाजूंच्या प्रमाणात विभागतो. तर याची सिद्धता करण्यापूर्वी बेसिकली वी शुड नो द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. कोन दुभाजकाचा गुणधर्म म्हणजे नेमका कोन दुभाजक ही कृती किंवा कोन दुभाजकाने काय होतं हे अगोदर आपण समजावून घेऊया. मग कोन दुभाजक अँगल बायसेक्टर म्हणल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं असेल किंवा 9वीला आता भूमितीचे काही पिरियड झालेले नाही त्याच्यामुळे हे थोडं रिवाइज किंवा रिव्हिजन सेक्शन आपल्याला घ्यावं लागतं की ज्यामध्ये कोन दुभाजक मराठीमधून दुभाजक म्हणजे दोन, भाजक म्हणजे भाग होणे, दु म्हणजे दोन भाग होतात. तर मग आता ते दोन भाग कोणाचे होतात तर कशा पद्धतीने ते असतं ते बघूया. कोन दुभाजक कशाला म्हणतात याची तुम्हाला भूमितीय रचना एकदा समजावून देतो. त्याचबरोबर तुम्ही तशी करून बघा आणि मग तुम्हाला कोन दुभाजक कळाल्यानंतर हे कोन दुभाजकाचं प्रमेय कळेल. ज्याप्रमाणे बीपीटीचा रेशिओ येतो त्याचप्रमाणे इथं तुम्हाला त्या बाजूंचा रेशिओ येतो. बघूयात आपण की असा एखादा कोन असेल, या कोनाच्या बरोबर मध्य भागावरून ही रेषा तुम्ही काढलेली असेल. या कोनाचं माप जर 60 असेल, सपोज दॅट अँगल इज ABC, मेजरमेंट ऑफ अँगल ABC is equal to 60 degree and BD, this one, and when measurement of angle ABD is equal to measurement of angle CBD. जास्त तिकडच लिहिलं चाललंय आज कसं काय की हे पोरं बेजार करले सारखे मध्ये रिक्वेस्ट पाठवली. ABD is equal to खाली लिहितो measurement of angle CBD. These two are same. Then BD is then ray BD is called as angle bisector of angle ABC. याला आपण कोन दुभाजक म्हणतो. ज्या एका रेषेने किंवा किरणाने त्या कोनाचे दोन समान भाग होतात त्याला आपण म्हणतो कोन दुभाजक. रे म्हणजे किरण.
किरण आलेली का क्लासला? अजून काही विचारायचं? पटकन लिहून घ्या बोर्डवरचं. लगेच आकृती काढा. अजून ह्या प्रमेयाची सिद्धता घ्यायची. फास्ट पटापट लिहित जायचं. रे म्हणजे किरण कळालं ना तुला? वादे किरण कळालं ना तुला? किरण म्हणजे मुलाचंही नाव असतं, मुलीचंही नाव असतं. काही नावं असे कॉमन आहेत आपल्याकडं. हा, किरण नाव डर पिक्चर मध्ये होतं. ओके. आवरा लवकर. आज पेन्सिल आणली वादे तू? पेन्सिल आणली का आज? पेन्सिल पेन्सिल. चला पुस्तक वादे झालं का लिहून? हे लिहिलं पुसू का? आवर. चला, इथून सर्वांचं लिहिणं झालंय. तुम्ही सर्वांनी स्क्रीनशॉट काढले असतील. चला, तुमच्याजवळ पुस्तक असतील तर पुस्तकातून ती आकृती काढा. वाक्य दिले, बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक. ओया मार्किंग करतो म्हणजे लक्षात. तिरपं लिहिण्यामुळे पूर्ण बोर्ड असला ना मग लिहायला मजा येते. व्यवस्थित लिहिता येतं ना. ठीक आहे. पान 8 वरती ही खालची आकृती. चला आता आकृती अशा पद्धती. विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत.
गिवन पक्ष. The bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of remaining sides. So in triangle ABC, bisector of C intersect segment AB in point E. In triangle ABC, angle bisector कोणता आहे CE. आज ऑलरेडी उशीर झालेला होता ना. 8:40 ते 9:20 ला संपायचं, 10 मिनिट उशीर. ओंकार, ऋतुजा, राजनंदनी, रिका, bisect angle bisector CE to prove सिद्धता. हाँ, AE by EB is equal to AC by CB. AE by EB is equal to AC by CB. झालं लिहून. सिद्धता आपल्याला करायची AE बाय EB इज इक्वल टू AC बाय BC. व्यवस्थित सिद्धतेकडे आता लक्ष द्या. सिद्धता प्रूफ. as shown in figure, मराठीतून तुम्हाला लिहायचंय आकृतीत दाखविल्याप्रमाणे. आकृतीत दाखविल्याप्रमाणे. आता त्याच्याप्रमाणे अगोदर आपण हे जे कोन दुभाजकाचा गुणधर्म आहे तो थोडक्यामध्ये समजावून घेऊया की प्रत्यक्ष गणित सोडवताना तुम्हाला त्याचा कशा पद्धतीने उपयोग होतो ते. की समजा असा हा एखादा त्रिकोण आहे, इथून या कोनाचा कोन दुभाजक आहे.
मग समजा हा त्रिकोण आहे पी क्यू आर आणि एस. तर काय त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक हा त्या कोनाला समाविष्ट करणार, या कोनाला समाविष्ट करणार ह्या दोन बाजू आहेत, हा कोन दुभाजक. तर हा ह्या दोन बाजूचं जे गुणोत्तर असतं ते एवढं गुणोत्तर याचं असतं. आणि म्हणून मग इथं जे आहे पी एस भागिले एस आर हे गुणोत्तर इकडच्या बाजूला ज्यावेळेस आपण पी पासून सुरुवात केली तर पी क्यू भागिले क्यू आर. तोच त्रिकोण या ठिकाणी थोडासा उलटा असा पालथा काढलेला आहे बघा इथं, एई भागिले ईबी बरोबर एसी भागिले ईबी. म्हणजे या कोन दुभाजकाने इथं दोन या त्रिकोणाची ही बाजू दुभागली, इथं जे गुणोत्तर तयार होतं पी एस भागिले एस आर ते कशाच्या प्रमाणामध्ये असतं, पी क्यू भागिले क्यू आरच्या. म्हणजे या दोन बाजूंच्या लांबींचा भागाकार केला तर तो बरोबर या भागाकारा इतका येतो. असं हे त्रिकोणाच्या कोनाच्या कोन दुभाजकाचं गुणधर्म आहे. मग आता याची सिद्धता आपल्याला लिहायची, तर सिद्धता व्यवस्थित समजावून घ्या. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आज शोन इन फिगर. इथं तुम्हाला पुस्तकात रचना दिलेली आहे, कन्स्ट्रक्शन आपण पुस्तकातलीच आकृती वापरतोय म्हणून या ठिकाणी लिहूया आता कन्स्ट्रक्शन. लिहा वहीवरती ड्रॉ a line parallel to, जागेअभावी मी काही लिहित नाहीये, समजावून देतो. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे सीई. रे सीई इज बायसेक्टर. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे सीई. सीई ला समांतर असणारी रेषा काढा असं त्या ठिकाणी सांगितलेलं. पासिंग थ्रू पॉइंट बी. ठीक आहे, पुस्तक घे जर. लक्ष कुठं असतं, वादेमध्ये झोप घेतो का रे तू? तू लक्ष देत नाही. ॲट ए टाइम मला इथं हे बोर्ड बघायचा, हे मोबाईल बघायचा, तुला बघायचं, मागचे ते पोर आहे. ड्रॉ लाईन पॅरलल टू रे सीई पासिंग थ्रू द पॉइंट बी. एक्सटेंड. ड्रॉच्या नंतर काहीच नाही. कशाला बघू लागलं तू? एक्सटेंड ए सी सो ॲज टू इंटरसेक्ट इट ॲट पॉइंट डी. ठीक आहे, पुस्तका मला नाही लागत तर मला पुस्तक मुखपाठ सगळं. तर पुस्तकातून तुम्ही रचना लिहिलेली असेल, मराठीतून त्या ठिकाणी दिलेलं आहे. सी ला समांतर रेषा काढायची बी बिंदूतून, जी ए सी लांबवलेली कुठं छेदते, डी मध्ये छेदते. म्हटल्याच्या ठिकाणी आपण इथं बाण काढूया. चला, तर सिद्धता झाल्यानंतर जे आहे म्हणजे रचना झाल्यानंतर आता आपल्याला काय सोडवायचंय ते नीट लक्ष द्या. सर्वात सुरुवातीला आपल्याला सीई हा काय दिलेला आहे, या ठिकाणी कोन दुभाजक दिलेला आहे, दिसतं इथं. मग इथं ते सिद्धतेमध्ये लिहितो, सिन्स सीई इज अ अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर लईच वरती चाललं गेला ते. सिन्स सीई is a angle bisector. Q1 पक्षमध्ये आपल्याला हे दिलेलं आहे. मराठीतून लिहायचं सीई हा कोन दुभाजक आहे. आता ही या ठिकाणची एबीसी ची आकृती मी इथं तुमच्या समजण्यासाठी वेगळी काढतो मुख्य आकृतीमधून. सी हा बिंदू या ठिकाणी इथून असा दुभाजक तुम्हाला दिसतोय सीई. वरच्या बाजूला इथं ए आहे, इथं बी आहे आणि कोन दुभाजकाचे हे दोन लड्डू दिलेले आहेत जे तुम्हाला आवडतात, बरोबर आहे. मग याचा अर्थ काय होतो, देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल ACE इज इक्वल टू
मेजरमेंट ऑफ अँगल खालच्या बाजूने आहे BCE. आता समोर मावत नाही, मी पुन्हा एकदा कट करून इकडे लिहितोय. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल ACE वरचा इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल BCE. या दोनही कोणांचं माप सारखं आहे, त्याला देऊया समीकरण क्रमांक 1. ACEचं माप आणि BCEचं माप काय झालंय, सारखं झालंय. इथपर्यंत तुम्हाला सर्वांना समजलं असेल कोन दुभाजकाचा गुणधर्म. आता मी इथलं हे तुम्ही लिहिलंय म्हणून पुसतोय आणि पुढे सोडवतोय. एक झाल्यानंतर रचना जी आपण केलेली आहे, सिन्स CE and DB these are parallel to each other. या ठिकाणी C बिंदू आहे, इथे E बिंदू आहे, इथे B बिंदू आहे आणि वरती इकडे D आहे. BC त्यांची समसामायिक छेदिका आहे. दिसली इथं? तर मग आता सिन्स CE पॅरलल टू BD कंस्ट्रक्शन, मराठीतून तुम्हाला लिहायचे रचना, अँड BC इज अ ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका. BC ही छेदिका आहे. इथं ती आकृती काढलेली. वर्ग 9वीला एक धडा होता, ज्या धड्यामध्ये तुम्हाला म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचा समांतर रेषा असं त्या धड्याचं नाव होतं, ज्यामध्ये आपल्याला समांतर रेषांचे गुणधर्म सांगितले होते. 2 समांतर रेषा एका छेदिकेने छेदल्यानंतर छेदिकेच्या वेगवेगळ्या अंगासून वेगवेगळ्या बाजूस होणारे कोन जे आहेत, संगत कोन, करस्पॉन्डिंग अँगल, व्युत्क्रम कोन, अल्टरनेट अँगल, टेस्ट ऑफ इंटरनल अँगल, ज्याला आपण आंतरकोन कसोटी म्हणतो. तर अशा या कसोट्या होत्या. आणि आता त्या थोडक्यामध्ये सांगायचं म्हणलं तर इथं मी तुम्हाला ते एकदा रिवाइज करतो. तर ह्या 2 समांतर रेषा आहे, ब्ल्यू इंक मध्ये दाखवतो, इथं सर्वजण बघून घ्या, थोडक्यात ती तुमची रिव्हिजन होईल. अशा पद्धतीने ही छेदिका आहे. these are 2 lines which are parallel to each other. Suppose that lines are X and Y and L is their transversal. Then there are 8 angles formed, A, B, C and D, E, F, G and H. Then we have learned in 9th class असं आपल्याला म्हणावं लागेल, जे की तुम्ही आता 9वीला काही शाळांमध्ये पिरियड झाले असतील, काही ठिकाणी झालेले नसतील, तुम्हाला शिकवलं असेल किंवा नसेल. त्याच्यासाठी या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याचे आपण थोडक्यात रिव्हिजन करतोय. तर क्रमांक 1 ला ब्ल्यू इंक आता सर्वांना स्पष्टपणे दिसते, इथं लिहितोय. क्रमांक 1 ला जे आहे ते याच्यामध्ये ज्या जोड्या तयार होतात, छेदिकेच्या एकाच अंगास टू द वन साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल, दॅट इज अँगल B and F. Angle B, if 2 lines are parallel, then angle B is congruent to angle F. These 2 angles are congruent. This one is first. Number 2, that is angle A and E are congruent. ही झाली एक जोडी. इकडच्या बाजूने ज्यावेळेस आपण विचार करतो तर अँगल G is congruent to angle C. Then angle H is congruent to angle D. So in this way there are 4 pairs and these are known as corresponding angle. याला संगत कोन असं म्हणतात. संगत कोन कसोटी, जेव्हा 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर छेदिकेच्या एकाच बाजूस आणि एकाच अंगास होणाऱ्या कोनास संगत कोन असे म्हणतात. ते एकरूप असतात. हे झाले संगत कोन. दुसरे, आता हे बरंच मोठं आहे म्हणून तोंडी सांगतो. दुसरं जे 2 समांतर रेषांना छेदिकेने छेदलं, C आणि E, D आणि F हे एकरूप असतात, त्याला म्हणतात आपण व्युत्क्रम कोन. इंग्रजीतून त्याला म्हणतात अल्टरनेट अँगल, त्याला म्हणतात इंटेरियर अल्टरनेट अँगल, आंतर व्युत्क्रम कोन असं त्याला म्हणतात. वर्ग 9वीच्या पुस्तकं सध्या तुमच्याजवळ आहेतच, त्याच्यातून तुम्ही ह्या कसोट्या एकदा वाचून घ्या, म्हणजे मग मी काय सांगतो ते तुमच्या लक्षात येईल. चला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, बाकीच्यांनी लिहून घ्या. तर आता बघूया या सिद्धतेच्या अनुषंगाने. BC इज ट्रान्सव्हर्सल, देअरफॉर म्हणून काय होणार आहे की या ठिकाणचा हा जो कोन आहे BCE, आपण वरती घेतलेला BCE हा CBD ला एकरूप असेल.
Therefore, angle BCE congruent to angle वरच्या बाजूने कोणता आहे CB आणि D. तर Z तयार झालेला आहे, याला म्हणतात अल्टरनेट अँगल टेस्ट, इंटेरियर अल्टरनेट अँगल टेस्ट. मराठीतून याला म्हणतात व्युत्क्रम कोन कसोटी. याला देऊया इक्वेशन नंबर 2, समीकरण क्रमांक 2. पुन्हा तिकडच कोपऱ्यातच चालतं. तर मग आता सी कोणाचा अर्धा भाग याला 1 रुपये, हा भाग याला 1 रुपये. आता या त्रिकोणामध्ये आपण येऊया या ठिकाणी. इथून आता आपल्याला सिद्ध करायचं आहे की हा कोण याला 1 रुपये, आणि म्हणून त्यासाठी आता इथं मी जी आकृती काढतोय तिचं नीट निरीक्षण करा. ही ती वरची रेषा, या ठिकाणी सी बिंदू आहे. सी पासून खालच्या बाजूला अशी एक रेषा आहे, आता ती दिसते तुम्हाला. त्यानंतर इथं डी बिंदू आहे, डी पासून खालच्या बाजूला अशी एक रेषा आहे. या दोनही रेषा मी इथं डार्क केलेल्या आहेत. सीच्या ठिकाणी एक लाडू काढलेला आहे, डीच्या ठिकाणी एक लाडू काढलेला आहे. आता बघूया, इथून ही जी सी पासून खाली गेलेली रेषा आहे सीई, डी पासून खाली गेलेली आहे बी. सिन्स सीई पॅरलल टू डीबी, सीई डीबी ला पॅरलल आहे, अँड CD is transversal. CD is transversal. CD ही छेदिका आहे. Therefore, हा जो अँगल इथं तयार होतोय C चा आणि D चा, यामध्ये इकडचा अँगल कोणता ACE, जो आपण वरती लिहिलेला आहे. Therefore, measurement of angle ACE is congruent to, otherwise is equal to मेजरमेंट ऑफ अँगल ACE इज इक्वल टू, इथला कोण आपल्याला वाचायचा आहे तो आहे BD आणि C, किंवा C पासून CBD वाचला तर म्हणून CD आणि B. अँगल CD आणि B. इक्वेशन नंबर 3. याला कारण आहे संगत कोन कसोटी, त्याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. लवकर लिहा, स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. झालं का वादे? जो वादा किया निभाना पड़ेगा. ते लहान भाऊ कितवीला आहेत वादे तुझे? भाऊ एक बहिणीने वाटतं तुला, ती कितवीला आहे? कितवीला नाही? तरी किती वर्षाची आहे ती? असं आहे का?
तरी अंगणवाडीत नाव टाकून दे ना तिचं. थोडा. आणि तो भाऊ कोणत्या शाळेत नाव टाकलं त्याचं? आष्टी. मग तिकडं गावावर काही संबंध राहिला नाही समजा. टुनटुन उड्या. चला झालं लिहून सर्वांचं. स्क्रीनशॉट काढून घ्या. नाही झालं आवरण पटकन. नाही तिची आता तू तयारी करून घे ना घरी. नवोदयची हे करून घे अभ्यास. तर बघा ही सिद्धता या गुणधर्म जो आहे मराठीतून आता सिद्धता तुम्हाला सांगतोय की त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक हा त्या कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजूंच्या प्रमाणात विभाग. आता त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक आहे सी. या कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजू आहे AC आणि BC यांच्या प्रमाणात विभागतो. म्हणजे या ठिकाणी AC भागिले CB बरोबर काय असतं AE भागिले EB. आता ही सिद्धता करण्यासाठी आपण रचना काय केलेली आहे की C ला समांतर रेषाखंड काढलाय BD. म्हणजे या दोन रेषा समांतर झाल्या. आता हा कोन दुभाजक आहे. लाल शाईने मी ते इंडिकेट करतो. हे जे काही लिहिलंय त्याचा सारांश. तर कोन दुभाजकाचा गुणधर्म जो आहे त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक म्हणजे दु म्हणजे दोन, भाजक म्हणजे भाग, दोन भाग, परंतु कसे समान भाग. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अँगल बायसेक्टर. ACE कशाला एकरूप आहे तर BCE ला. हे झाला पहिला पार्ट इथून इतका. दुसऱ्या याच्यामध्ये आपण काय केलं की या दोन समांतर रेषा आहे. C समांतर कशाला आहे DB ला. हे इथं लिहिलं. BCE त्यांची छेदिका आहे. आणि म्हणून मग व्युत्क्रम कोन कसोटीनुसार CEB किंवा या ठिकाणी BCE एकरूप कशाला आहे CBD ला. हे दोन्ही कोन एकरूप. ही झाली दुसरी स्टेप. आता तिसऱ्या स्टेपला आपण बघितलं की या दोन समांतर रेषां CD ही छेदिका आहे. या दोन समांतर रेषांना हा एक भाग छेदतो आणि हा एक भाग छेदतो. आणि म्हणून मग संगत कोन कसोटी वापरली करस्पॉन्डन्स अँगल. पुन्हा आपल्याला इथं मिळालं ACE एकरूप कशाला आहे CD आणि B ला. म्हणजे अशा पद्धतीने हा कोन याला एकरूप आहे, हा याला एकरूप आहे आणि हा कोन जो इथला इथून राहून नंतर हा कोन कोणाला एकरूप आहे D ला. म्हणजे बघा हे इथं परस्परांना एकरूप आहे. नंतर हा इथला कोन या इथं एकरूप आहे आणि हा कोन याला एकरूप. राईट. मग हा याला एकरूप आहे, हा याला एकरूप आहे. कनेक्शन इथून आहे. हा याला एकरूप आहे. म्हणजेच हे दोन्ही पण काय परस्परांना एकरूप आहे. तर आता त्याचा आपण वापर करूया. हे सगळं तुम्ही लिहून घेतलंय असं समजून आता मी हे पुसतोय आणि आता फायनल उत्तराकडे आपण जाऊया. आवरणा माय वाघा. टाइम संपून जाईन आज. हा नुसता बस तू कुठतरी दुसऱ्याच गुंगीमध्ये राहत. तुझ्यामुळे इकडे 20-25 पोरं खोळंबतात. एवढं दमानी म्हणल्यावर काय कारभारी दमान लावणी बघितली काय. कारभारी लवकर परीक्षा घ्यायची. आज पुन्हा 10वीच्या पोरांची जाऊ. काल 2 पेपर घेतले, आज 2 पेपर. शाळेत परीक्षा घ्यावं लागेल ना पोरांना मार्क द्यायचे म्हणल्यावर. फक्त 10वीची. ओके झालं का ते.
कंपेअरिंग इक्वेशन 1, 2, 3 तीनही याची तुलना केली आपण आणि ती तुलना करण्यासाठी जी आकृती आपल्याला काढावं लागणार आहे ती आकृती या ठिकाणी काढतो. ग्रीन इंक दिसत नाही, वरती गेली, ग्रीन पेनच बाजूला ठेवतो. इथे C, B and D. B is congruent to D. तर comparing equation comparing equation 1, 2 and 3, we get angle CBD angle CBD congruent to angle CD and B. CBD congruent to CDB. याला देऊया इक्वेशन नंबर 4. Therefore म्हणून काय होणार आहे, ट्रायंगल CBD is an isosceles triangle. हा काय असणार आहे, समद्विभुज त्रिकोण असणार आहे. Therefore BC किंवा CB हा पार्ट CB congruent to CD. मराठीतून आयसोसेल्सला आपण म्हणतो समद्विभुज. त्याची व्याख्या आहे, ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा एकरूप असतात. If two sides of a triangle are congruent to each other, then that triangle is called as isosceles triangle. तर त्या त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो. म्हणून CB कशाला एकरूप आलाय, CD ला. याला देऊया इक्वेशन नंबर 5. नाव आता हा जो त्रिकोण आहे मी रोटेट करतो. या त्रिकोणाला मी ज्यावेळेस रोटेट करून काढेल तर तो त्रिकोण तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला भेटेल. थोडस अलीकडे काढतो, इकडच्या बाजूला इथं. A वरती इथं A, खाली B, AB इकडं D आणि इकडच्या बाजूला ही अशी रेषा आली का समांतर आली. तर एबीच्या बाजूला आहे E आणि इकडच्या बाजूला आहे C. आता मग या ठिकाणी ऑलरेडी EC हा जो रेषाखंड आहे म्हणजे C समांतर BD ला आहे, आपण वरती सुरुवातीला लिहिलेला आहे. नाव इन ट्रायंगल ABD त्रिकोण ABD मध्ये काय आहे, CE पॅरलल टू BD. कन्स्ट्रक्शन रचना हे एकदम सुरुवातीला आपण लिहिलेलं आहे. Therefore बाय BPT मराठीतून लिहायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. AE भागिले EB डाव्या बाजूचं गुणोत्तर बरोबर उजव्या बाजूचं गुणोत्तर. AC भागिले CD, AC भागिले काय आहे CD, परंतु CD बरोबर काय आहे BC इथं सिद्ध केलंय. तर आता त्याच्यासाठीची जागा आपल्याला शिल्लक नाही. इथं स्क्रीनशॉट काढून घ्या लवकर, वरती लिहिलं हे साक्षी खानची हे लिहा लवकर. चला फायनल उत्तर कंप्लीट करायचंय.
शाळा सुरू व्हायला पाहिजे आता लवकर. झालं लिहून पटकन. आज एकाच याला इतका वेळ लागला बघ. भूमिती मला खूपच आवडतो. भूमिती विषय म्हणलं खूप आवडीचा विषय. AC by CD पुस्तक वरच आता आहे इथलं पुस्तक. मग इतकं दमाने लिहितात का? तू नुसतं आपल्या हत्तीची चाल राहते तुझी. खन 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 लिहून घ्यायचं. गबा गबा खायला बसल्यावर कसं खातो स्पीडने. Therefore ब्लॅक इंक मध्ये लिहा सर. लिहा ना काय हरकत. Therefore AE by EB is equal to CD ची किंमत काय आहे CB आणि म्हणून AC बाय या CD साठी आपण काय लिहूया CB. बघा AE by EB is equal to AC by CB. Hence the proof. Hence the proof. अशा पद्धतीने ही सिद्धता पूर्ण झाली. लवकर लिहा. तुम्ही काढले? झालं झालं कंप्लीट सर्वांचं लिहून. आधी झालं का पटकन बघ. ओके चला लास्ट 2 मिनिटांमध्ये ही सिद्धता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. इन मराठी दी स्टेटमेंट ऑफ थिअरम इज दॅट त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक हा त्या कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजूंच्या प्रमाणात विभागतो. टू प्रूव्ह दिस हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक तो गुणधर्म माहिती पाहिजे. त्यानंतर संगत कोन कसोटी, वितक्रम कोन कसोटी आणि समद्विभुज त्रिकोणाची कसोटी. म्हणजे एकंदरीत आपल्याला अशा पद्धतीने 4 कसोट्या माहिती असणं जरुरी.
मग इथं पक्षमध्ये जे दिलेलं असतं तिथून आपल्याला उत्तरात घुसायचं असतं. पक्षमध्ये काय दिलेलं आहे? कोन दुभाजक. मग आपण कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरला, AC एकरूप दाखवलं या ठिकाणी BCE ला. मग नंतर लक्षात आलं CE ला समांतर BD काढलेलं आहे, CB छेद एकरूप आहे BCBD ला, समीकरण क्रमांक 2. पुन्हा नंतर आपल्या असं लक्षात आलं की या दोन समांतर रेषांची CD छेदिका आहे, म्हणून ACE आणि या ठिकाणचा CDE हे दोन होतात संगत कोन, समीकरण क्रमांक 3. मग पुन्हा आपल्या असं लक्षात आलं की त्रिकोण CDB यामध्ये कोन B आणि कोन D एकरूप आलाय, आणि त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार जर त्रिकोणाचे दोन कोन एकरूप असले तर एकरूप बाजूसमोरील कोन एकरूप असतात, त्याला आपण समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो, आयसोसेलेस ट्रायंगल. म्हणून CB ही बाजू CD ला एकरूप आली. आता या दोन बाजू एकरूप झाल्या आणि मग त्याला दिलं समीकरण क्रमांक 4. मग ही आकृती आपण रोटेट केली, फिरवली, तर आपल्या असं लक्षात आलं की CE हा BD ला काय आहे? समांतर आहे. मग आपण बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थेरम वापरलं, ज्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय म्हणतात. AE भागिले EB बरोबर AC भागिले CB, परंतु CD बरोबर CB आहे ती किंमत ठेवली, म्हणजे AE भागिले EB बरोबर AC भागिले CB. दिस इज आवर बिझनेस. हा आमचा धंदा असतो, व्यवसाय असतो. दरवर्षी शिकून शिकून आम्हाला हे मुखपाठ झालेलं असतं. तुम्ही अशाच पद्धतीने व्यवस्थितरित्या तुम्हाला हा प्रश्न मी समजावून दिलेला आहे आणि 110% जवळपास याला कॉन्फिडेंटली मी सांगू शकतो की या पद्धतीने तुम्ही भूमितीची उत्तरं लिहायची सवय लावून घ्या, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या सिद्धता लिहिण्यापूर्वी तो प्रश्न तुम्हाला समजलेला असला पाहिजे. तुम्ही काय सिद्ध करता ते आकृतीद्वारे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. जनरली मोस्टली आय हॅव सीन मेनी माय रिस्पेक्टेड फ्रेंड्स, भरपूर आदरणीय गुरुजन वर्गांना बघितलंय शिकवताना बहुतेकदा ते असे गुणधर्म विद्यार्थ्यांना शिकवत नाही, नुसते लिहून देतात. त्याची एक प्रॉपर्टी फक्त काढून देतात. मुलांना कोणता त्रिकोण, कोण कशाला एकरूप झाला काही लक्षात येत नाही. मुलं बिचारे काही विचारित नाहीत, जसं तुम्ही सगळे गप बसलेले असतात तशा पद्धतीने, आणि मग हे सरसकट असं सुरू राहतं. परंतु भूमितीचा हा प्रश्न किंवा हा गुणधर्म अवलंबून आहे बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थेरम. तर बघा, याच्यामध्ये एकंदरीत आपल्याला बेसिक प्रॉपोर्शनॅलिटी थेरम कडे जाण्यासाठी कोन दुभाजकाचा गुणधर्म, नंतर व्युत्क्रम कोन कसोटीचा गुणधर्म 2, नंतर तिसरा संगत कोन कसोटीचा गुणधर्म, चौथा समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म, पाचवा त्याच्या एकरूप बाजूचा गुणधर्म. तर अशा पद्धतीने वेगवेगळे गुणधर्म वापरून आपल्याला सिद्धता पूर्ण करायची असते. आणि एकदा की हे मागचे सगळे गुणधर्म तुम्हाला माहिती असले किंवा मुखपाठ असले तर मग सिद्धता लिहिणं सोपं जातं. अन्यथा मग तुम्ही कितीही पाठ केलं तर बऱ्याचदा काय होतं, उत्तर लिहित असताना मधली एखादी ओळ जर बिकॉज ऑफ द एक्झाम फिवर, परीक्षेच्या ताणामुळं, अदरवाईज बिकॉज ऑफ द स्ट्रेस ऑफ एक्झाम, जर ते एखादा शब्द किंवा एखादं वाक्य आठवलं नाही तर पेपर होईपर्यंत आपली गाडी पुढे जात नाही. त्याच्या पुढचं आपल्याला आठवतच तिथपर्यंतच. आणि म्हणून मग स्टेप बाय स्टेप तुम्हाला तशा आकृत्या काढून ही सिद्धता तुम्ही जर करत गेले तर निश्चितच तुमचं उत्तर चुकणार नाही. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही बघा, मुख्य आकृती झाल्यानंतर 5-6 तरी आकृत्या आपण काढलेल्या आहेत. अशा आकृत्या काढून मग ती सिद्धता सिद्ध करत जायचं, म्हणजे उत्तर ॲक्युरेट येतं. तुम्ही सर्वांनी हे उत्तर लिहून घेतलं. आज आपण ऑनलाईन क्लासचा या ठिकाणी समारोप करत आहोत. मागील 1-1.5 महिन्यापासून आपण ही ऑनलाईन क्लासेस सुरू केले होते, परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरती असं शासनाचं म्हणणं आहे. अद्याप तशी काही परवानगी आलेली नाही, परंतु बहुतेकांनी ग्रामीण भागात क्लासेस सुरू केलेले आहे. आणि आष्टी हाही ग्रामीण भाग आहे. इथं बऱ्याच जणांकडे घरामध्ये एखादाच मोबाईल असतो, तोही 2-3 वर्षापूर्वी घेतलेला. त्यामुळे बऱ्याचशा मुलांना अडचणी येतात. काही ठिकाणी मंथली पॅकेज त्या ठिकाणी टाकल्या जात नाही. बऱ्याचदा पोराने टाकल्यानंतर बी पोरांना वाटतं क्लासमध्ये 400-500 MB आपलं खलास होतं, तर पोरंही क्लास करत नाही. असे बरेचसे काही मुलांचे बहाणे राहतात आणि काही खरोखर काहींच्या अडचणी असतात. तर या सगळ्यांचा विचार करून आपण मागील 1-1.5 महिन्यापासून हे ऑनलाईन 4ही पिरियड घेत होतो. आज आपण त्याचा समारोप करतो आहोत आणि सोमवारपासून ऑफलाईन क्लासेसला सुरुवात करतोय. तर तुम्ही सर्वजण इतक्या दिवसापासून क्लास करत होता, तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ग्रुपवरती तशी मी सूचना टाकलेली आहे. जर शक्य झालं पॉसिबल, तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असाल, आणि जर कारण 1-2 महिन्यासाठी मला वेळ देता येत नाही, कारण बहुतेकांना आता क्लासची जी मुलं आहेत त्यांना माहिती की सकाळी 7 ते रात्री 8:30 यामध्ये फक्त अर्धा तास शाळा उघडल्यानंतर फक्त जेवणासाठी मी घेतो.
बाकी दिवसभर नॉनस्टॉप बॅचेसवरती शिकवत असतो. आणि म्हणून मग मी जर आता 5:10 ते आय थिंक काहीतरी टाइम टेबल मी टाकलाय 6:20 पर्यंत किंवा 6:30 पर्यंत 2 बॅचेस ऑनलाईन, परंतु त्या वर्षभरासाठी, कारण 1-2 महिन्यासाठी वेळ दिला तर इथल्या ऑफलाईनच्या बॅचेस बंद होतात. तुमची इच्छा असली कमीत कमी 10 जरी ऍडमिशन झाले, काल मला 15 एक्सपेक्टेड होते परंतु 10 जरी ऍडमिशन झाले तर केवळ बीजगणित आणि भूमिती या 2 विषयाचे वर्षभर तुमच्या परीक्षा होईपर्यंत रेग्युलरली ऑनलाईन क्लासेस घेतल्या जातील. आणि फी त्यासाठी अतिशय नाममात्र ठेवलेली आहे. अख्ख्या वर्षाची म्हणजे 10 महिन्याची अल्जेब्राची फी 1,500 आणि जॉमेट्रीची फी 1,500, असे दोन्ही मिळून फक्त ऑनलाईनसाठी 3,000 रुपये फी. फिनिश. मिलेंगे सोमवार को. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. 2 मिनिट इकडून बाथरूम. या प्रॉपर्टी महावीर सिंगीच्या दुकानावर माझ्याकडे भेटते ना 2,000 रुपये भर. 9वीची बाकी तुला प्रॉपर्टी भेटून जाते.